ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की जो आता इथे अश्विन आहे तो घरातल्या सगळ्यांबरोबर वाईट वागतोय, क्रूर वागतोय। म्हणजे तो त्याच्या मनाप्रमाणे त्याला वाटेल तसं, त्याला वाटेल तेव्हा घरात येतोय, वाटेल तेव्हा घरातून निघून जातोय, घरातल्या सगळ्यांशी उलटंपालटं बोलतोय, तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही असं सांगतोय आणि सरळ फक्त प्रियाचं ऐकतोय। आता तो प्रियाला भेटायला पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला गेलेला असतो आणि प्रियाला सांगत असतो की काळजी करू नकोस, तुला बेल मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत। तर दुसरीकडे प्रिया ही त्याला सांगत असते की माझ्या बेलचं जाऊ देत रे, मला बेल मिळायची तेव्हा मिळेल, मी चूकच एवढी मोठी केलेली आहे की त्यानंतर मला आता बेल मिळणंसुद्धा शक्य नाही आहे, ते सगळं असू देत। बरं मला सांग, मधुभाऊंची तब्येत आता बाकी कशी आहे? मधुभाऊंवरती हल्ला झाला, त्यांच्या पाठीत कोणीतरी चाकू घुपसला, ते सगळे आता हॉस्पिटलमध्येच असतील ना? तू जाऊन आलास का हॉस्पिटलमध्ये? बोल ना। त्याबरोबर लगेचच अश्विनला आता खूप वाईट वाटलेलं असतं, त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात। तर प्रिया म्हणत असते, अश्विन अरे काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी कशासाठी आलं आहे? अरे बोल ना, तुला कोणी घरी काही बोललं का? पुन्हा माझ्याबद्दल कोणी वाईट काही बोललं का? जाऊ देत रे, माझ्याबद्दल आता कोणीही काही बोललं ना तरी तू वाईट वाटून नको घेत जाऊ, शेवटी एकदा कानफाट्या नाव पडलं की ते पडूनच जातं। असू देत, तू सांग ना मधुभाऊंची तब्येत कशी आहे? मधुभाऊ ठीक आहेत ना? घरी बाकी सगळे ठीक आहेत ना? आता मधुभाऊंची एवढी तब्येत वाईट आहे त्यामुळे मग सायलीची मनस्थितीसुद्धा फार काही बरी नसेल, तिलासुद्धा सांग काळजी घे स्वतःची, सगळ्यांना सांग काळजी घ्या, व्यवस्थित राहा, कारण हा काळ सगळ्यांनी एकीने राहण्याचा आहे, उगाच वाद घालण्याचा नाही। आईनं सुद्धा सांग आता सायलीवरचा राग सोडा म्हणावं, आता तुमची गरज आहे तिला। त्याबरोबर लगेचच इथे अश्विन हा खूप भावूक होतो। अश्विन म्हणत असतो, तन्वी तुला सगळ्यांची किती काळजी आहे ग, आणि सगळ्यांना मात्र तुझ्याबद्दल काही वाटतच नाही, काही पडलेलीच नाही आहे कोणाला ग तुझी। त्याबरोबर प्रिया लगेचच नाटक करायला लागते, असू देत रे अश्विन, ते सगळे जरी मला विसरले तरी मी त्यांना विसरून कसं काय चालेल? कितीही झालं कसंही असलं तरी कुटुंब आहे रे माझं, मी विसरून चालणार नाही ना माझ्या कुटुंबाला। जाऊ देत ना, जे झालं ते झालं, सगळ्यांनी मला विसरले तरी मला चालेल, पण मी मात्र कोणाला नाही हा विसरणार। मी माझं सुनेचं कर्तव्य कायम पार पाडत राहणार, मी कायमच सगळ्यांची काळजी केली आणि सगळ्यांची काळजी करणार, कारण मला शेवटी माझं कुटुंब महत्त्वाचं आहे। माझ्यासाठी शेवटी माझं कुटुंब हेच माझं विश्व, माझं कुटुंब हेच सर्वस्व आहे ना रे, मग मी माझ्या जगाची काळजी नको का करायला? आता खरं तर प्रिया हे सगळं नाटक करत असते, खोटं बोलत असते। ती म्हणत असते, तू गेला असशीलच ना हॉस्पिटलला? त्यावर तो नकार देतो। त्यावर ती सांगते, मग जाऊन ये अश्विन, हे बघ कितीही झालं तरी मधुभाऊंनी मला लहानाचं मोठं केलं, कितीही इच्छा नसली, कितीही राग आला, ते माझ्याशी कितीही वाईट वागले असले तरीसुद्धा मी त्यांचे उपकार विसरू शकत नाही ना। शेवटी त्यांनी आसरा दिलाय मला माझ्या वाईट प्रसंगामध्ये, मग आता मी सुद्धा त्यांच्या ह्या अशा वाईट वेळी त्यांच्याबरोबर असायला हवं होतं खरं तर, पण मी इथे तुरुंगात आहे, मला मधुभाऊंना भेटण्यापुरतं तरी तू इथून बाहेर सोडवून नेशील का रे? प्लीज, मी फक्त मधुभाऊंना लांबून बघेन आणि ताबडतोब हवं तर मग मला आणून पुन्हा इथे ठेवा प्लीज। आता खरं तर प्रियाला जरा बाहेर जाण्याची इच्छा झालेली असते, तिला बाहेरचं जग पाहायचं असतं, कितीतरी दिवस कितीतरी महिने जवळपास आता ती तुरुंगातच राहिलेली असते आणि तिने बाहेर काही पाहिलेलीच नसते जग। त्यावर अश्विन म्हणत असतो की तन्वी तुला तर इकडनं बाहेर घेऊन जाणं शक्य नाही आहे, पण काळजी करू नको, तुझी इच्छा आहे ना मधुभाऊंना बघण्याची, तर मी एक काम करेन, मी स्वतः तिथे जाईन, मधुभाऊंना बघेन आणि तिकडे मधुभाऊंची तब्येत कशी आहे हे तुला येऊन सांगेन, तू काळजी करू नकोस, तू बघितलंस काय आणि मी बघितलं काय, शेवटी एकच आहे ना। खरं तर मला तिकडे कोणाच तोंड बघायला जाण्याची सुद्धा अजिबात इच्छा नाही आहे, त्या सगळ्यांनी तुझ्याबरोबर जे काही वागलेत ना ते ऐकल्यानंतर बघितल्यानंतर मला खरंच त्या सगळ्यांचा खूप तिटकाळा आला आहे, म्हणजे माझ्या डोक्यात बसलेत ते सगळे, पण तुझ्यासाठी तुझ्या इच्छेखातीर मी हे करेन, मी जाईन हॉस्पिटलला आणि मधुभाऊंची तब्येतसुद्धा बघेन आणि तिथे गेल्याच्या नंतर डॉक्टरांशी सुद्धा एकदा बोलून घेईन, म्हणजे मला स्वतःला सर्व गोष्टींचा अंदाज कळेल आणि मग मी येऊन तुला सगळं सांगेन। मला माफ कर तन्वी, जोपर्यंत तुझ्या बेल कढवण्यासाठी मला एखादा चांगला वकील मिळत नाही ना तोपर्यंत मी स्वस्थ नाहीच बसणार, माझे सगळे प्रयत्न सुरू आहेत, मी चांगल्या चांगल्या वकिलांबरोबर बोलतोय, पण रविराज काकाने तुझी केस सोडल्यामुळे कोणताच वकील तुझी केस घ्यायला तयार नाही आहे ग, आणि त्याशिवाय दादाने तुझ्यावरती जे काही आरोप लावलेत ना ते खूप गंभीर आहे। त्याबरोबर प्रिया म्हणत असते, जाऊ देत रे अश्विन, मला नाही या तुरुंगाच्या बाहेर कधी
यायला जमलं तरीही चालेल, पण माझी माणसं तेवढी जपली गेली पाहिजेत रे. सगळ्यांना काळजी घ्यायला सांग. जाऊ देत, माझं काय, मी आता इथे अडकले. माझा इथे रोज श्वास कोंडतो, गुदमरतो. मी रोज मरते असं मला वाटत असतं, पण तरीही कोणीच माझ्या बाजूने विचार करणार नाही. मी कोर्टात खोटं बोलले हे सगळ्यांना दिसतंय, पण मी कोर्टात का खोटं बोलले हे मात्र कोणालाच दिसत नाही आहे. त्या दिवशी नाही सांगू शकले मी की मला महिपतने आणि साक्षीने किती घाबरवलं होतं, किती धमकवलं होतं. अरे त्यांनी मला धमकी दिली होती की जर मी खरं बोलले तर ते माझा जीव घेतील. अरे त्यांनी माझ्या जीवाला काही केलं असतं तरी मला फरक पडला नसता रे, पण त्यांनी मला अशी धमकी दिली होती की जर मी खरं बोलले तर ते आश्रमातल्या मुलांना, सोमू, मानसी, रश्मी, गोलू या सगळ्यांना, त्याचबरोबर काका काकूंना आणि मधुभाऊंना सुद्धा त्रास देतील. त्यांच्या सगळ्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील. मला माझ्या जीवाची पर्वा नव्हतीच रे कधी. मला त्या सगळ्यांच्या जीवाची काळजी होती. सायलीला जाताही काय रे फक्त चांगलं चांगलं गोड गोड बोलायला. जर एखाद्या मुलाच्या जीवावर बेतलं असतं तर काय केलं असतं आम्ही. आणि तुला तर माहिती आहे आमच्या आश्रमातली परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. हालाकीचीच परिस्थिती होती आमची. त्यात आता आश्रमात राहायला जागा नाही, त्यामुळे भाड्याने दुसरा आश्रम घेतलं. तिथे आता आम्ही राहतो. मग तिथंसुद्धा खर्च बघावाच लागतो ना. फक्त जर एखाद्या मुलाच्या जीवावर बेतलं असतं तर त्याच्या खर्चा पाण्याचं एवढं सगळं कोणी केलं असतं. एक वेळ तोही केला असता रे आम्ही कसा बसा. मी केला असता कसा बसा, कुठूनही पैसा उभा केला असता. पण जर एखाद्याच्या जीवाला काही झालं असतं तर ते सगळं नको होतं मला. खरं तर म्हणूनच मी खोटं बोलणं पसंत केलं रे. पण सगळ्यांना काय दिसतंय शेवटी मी खोटं बोलले. जाऊ देत, आता पुन्हा तेच उगाळून काय मिळणार आहे म्हणा. जाऊ देत रे. तू एक काम कर माझं, जाऊन मधुभाऊंना तेवढं बघून ये आणि मधुभाऊंची तब्येत कशी आहे ते मला सांग. कितीही झालं तरी मी माझ्यावरती केलेले उपकार नाही विसरू शकत. मला त्यांच्या उपकाराची जाण आहे. त्यांनी कितीही त्रास दिला असला, मला कितीही वाईट वागवलं असलं, प्रत्येक वेळेस जरी त्यांनी तिथे सायलीची बाजू घेतलेली असली तरीसुद्धा 2 वेळचं पोटाला खायला दिलं, 2 वेळी घालायला कपडे दिलेत वर्षातून 2 जोड. त्याचबरोबर त्यांनी मला शिक्षणही दिलं आहे की. त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणत असतो, तन्वी खरंच तू किती चांगली आहेस गं. तुला प्रत्येकाच्या उपकाराची जाण आहे, पण तू केलेल्या कुठल्याच गोष्टीची कोणी कधी जाणच ठेवलेली नाही आहे. मम्मा, डॅड ते सुद्धा तुला विसरून गेलेत. आणि अस्मिताई, ती तर नेहमी प्रत्येक गोष्टीत तुझ्याबरोबर उभी असायची. सायलीला त्रास देण्यात सुद्धा ती तुला नेहमी मदत करायची. इवन तीच तुला सांगायची सायलीला त्रास द्यायला आणि तू मात्र तिच्या बोलण्यात कायम फसायचीस. आणि आता बघ, तीच अस्मिताताई सायलीच्या गळ्यात गळे घालून फिरते. किती गोड बोलायला लागली सायलीबरोबर, तुला काय सांगू. हे सगळं बघून ना मला खूप राग येतो. असं वाटतं की कधी एकदाचं तुला इथून सोडवतोय आणि घरी पुन्हा मानाने घेऊन जातो. तर दुसरीकडे आता इथे नागोबा हा विचार करत असतो की काय करता येईल बरं. आज तर म्हातारा वाचला, पण पुन्हा वाचता कामा नये. पुन्हा तो म्हातारा गचकलाच पाहिजे. मग आता नागोबा हा पुन्हा एकदा हॉस्पिटलला गेलेला असतो. आता नागोबाने आधीच सायलीला सांगून ठेवलं आहे की माझा एक मित्र ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, मी त्याला भेटायला इथे येतो. त्यामुळे नागोबाला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आता कोणी प्रश्नच विचारत नाही की तुम्ही इथे का आला होतात. आता बरोबर त्याच दिवशी अश्विनसुद्धा हॉस्पिटलला गेलेला असतो. आता अश्विन हा थेट मधुभाऊ जिथे ICUमध्ये असतात तिथे जातो. आता तो डॉक्टर असल्या कारणामुळे त्याला फार लोक काही कोणी अडवत नाही. त्याला 2-3 सिस्टर विचारतात, पण तो त्याचं कार्ड दाखवतो आणि सरळ पुढे येतो. आणि त्यामुळे त्याला ICUमध्ये पटकन सहज एंट्री मिळून जाते. आता ICUमध्ये आल्याच्या नंतर आता तो मधुभाऊंची तब्येत बघतो. तिथे ज्या काही मशिनी वगैरे चालू असतात त्या व्यवस्थित एकदा बघतो आणि डॉक्टरांशी आपण एकदा बोलून घ्यावं असा विचार करतो. आता अश्विन हा तिकडनं बाहेर पडून जातो. बाहेर जाताना त्याला एक सिस्टर बघते, पण ती सिस्टर त्याला फार काही न विचारता तिकडनं निघून जाते, कारण तिला दुसऱ्या काही पेशंटना मेडिसिन द्यायचे असतात. इतक्यात तिकडे नागोबा येतो आणि मधुभाऊंचा जो ऑक्सिजन मास्क असतो तो काढतो आणि तिकडनं पळ काढतो. त्याबरोबर आता काही वेळानंतर मधुभाऊंना त्रास व्हायला लागतो. त्यांचे हार्ट रेट वाढायला लागतात, ब्रीथिंग वाढायला लागते. त्याबरोबर आता मशीन जोरजोराने आवाज करायला लागते. मग आता त्या ठिकाणी एक सिस्टर येते. सिस्टर हा सर्व प्रकार बघते आणि सिस्टर घाबरते. सिस्टर पहिले जाऊन मधुभाऊंना ते मास्क लावते आणि डॉक्टरांना जोरजोराने हाका मारून तिकडे बोलवून घेते. डॉक्टर तिकडे येतात आणि मधुभाऊंचं चेक करतात. व्यवस्थित मधुभाऊ स्टेबल आहेत की नाही हे पहिलं बघतात आणि मग ते पूर्ण स्टाफवरती ओरडत असतात.
आपल्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हा एवढा हलगर्जीपणा होऊच कसा शकतो? एखाद्या पेशंटच्या जीवावर बेतलं असतं हे आता. इतक्यात त्या ठिकाणी सायली अर्जुनसुद्धा आलेले असतात आरडाओरडा ऐकून आणि ते विचारत असतात की काय झालं. त्यावर डॉक्टर सांगतात की नाही काहीच झालेलं नाही आहे. तर आता सिस्टर एक सांगत असते की सर, मी इथून एका माणसाला बाहेर पडताना बघितलं आहे, त्यानेच हे सगळं केलं असेल. त्याबरोबर आता डॉक्टर विचारतो कोण माणूस होता तो. इतक्यात आता त्या ठिकाणी अश्विन परत आलेला असतो. तो ज्या डॉक्टरांबरोबर बोलत असतो ते डॉक्टर आणि तो मधुभाऊंना तपासण्यासाठी आलेले असतात. आता तो ज्या डॉक्टरांबरोबर बोलत असतो ते डॉक्टर त्याच्या चांगल्या ओळखीचे असतात. ते डॉक्टर बऱ्याच वेळा अश्विन ज्या हॉस्पिटलला डॉक्टर आहे तिथे व्हिजिट करतात. त्यामुळे आता त्या दोघांची ओळख चांगली असते आणि म्हणून ते बोलत बोलत आता बराच वेळ बाहेर थांबलेले असतात. आता ते दोघं जण आतमध्ये येतात. त्याबरोबर सिस्टर सांगते हो हेच होते ते. त्याबरोबर आता सिनियर डॉक्टर सांगायला लागतात, तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्ही एका पेशंटचा ऑक्सिजन मास्क काढून जाता म्हणजे. त्याबरोबर आता इथे इन्स्पेक्टर सावंतसुद्धा त्याच ठिकाणी असतात, कारण त्यांनासुद्धा मधुभाऊंची तब्येत आता कशी आहे, आम्ही त्यांची चौकशी कधी करू शकतो, ते शुद्धीवर कधी येतील, या सर्व गोष्टी डॉक्टरांना विचारायच्या असतात. त्यामुळे डॉक्टरांना भेटण्यासाठी सावंतसुद्धा इन्स्पेक्टर तिथेच असतात. आता मात्र इथे असं सिस्टर म्हणते, त्याबरोबर अश्विन म्हणतो काय म्हणालात? मी पेशंटचा मास्क काढला. त्याबरोबर ती सांगते हो मग मी स्वतः बघितलं आहे तुम्हाला पेशंटचा मास्क काढून बाहेर जाताना. त्याबरोबर अश्विन म्हणतो एक मिनटं, तुम्ही मला पेशंटचा मास्क काढताना बघितलं आहे? त्याबरोबर ती म्हणत असते मी तुम्हाला इथून बाहेर पडताना बघितलं आहे. त्यावर अश्विन म्हणतो बाहेर पडताना बघितलं याचा अर्थ असा होत नाही ना की मी असं केलं काहीतरी म्हणून. त्याबरोबर मात्र आता ते जे दुसरे डॉक्टर असतात ते म्हणत असतात की आमचा स्टाफ असं वागणं शक्यच नाही आहे, तुम्ही बाहेरून आलाय, तुम्हीच हे सगळं केलेलं असणार. त्याबरोबर सायली सांगते की नाही ते असं काही करणं शक्य नाही आहे. हे अश्विन भाऊजी माझे दीर आहेत आणि ते इथे मधुभाऊंना बघायला आले असतील. ते स्वतःसुद्धा डॉक्टर आहेत म्हणून ते इथे आलेले. त्याबरोबर लगेचच ते जे दुसरे अश्विन बरोबर आलेले डॉक्टर असतात ते सांगतात अश्विन हा माझा जुना विद्यार्थी आहे, तो असं काही करणं शक्य नाही आहे, तो माझ्या हाताखाली शिकला आहे ट्रेनी डॉक्टर म्हणून, त्यामुळे तो असलं काही करेल असं मलाही वाटत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. आणि जर ह्या सांगतायत की ते त्यांचे रिलेटिव्ह आहेत तर अर्थात ते इथे बघायला येणं स्वाभाविक आहे आणि म्हणून ते इथे बघायला आलेले फक्त पेशंटला तुम्ही उगाचच्या उगाच अर्थाचा अनर्थ करू नका. अश्विन असं करणं शक्य नाही आहे. त्याबरोबर लगेचच अर्जुनसुद्धा म्हणायला लागतो की हो अर्थात माझा भाऊ हे असं काहीतरी नाही करणार. आता सगळे जरी अश्विनला दोष देत असले तरी पहिली सायली अश्विनची बाजू घेते आणि जेव्हा सायली अश्विनची बाजू घेते तेव्हा मग बाकीचे सगळेसुद्धा अश्विनच्या फेवरमध्ये बोलतात. त्याबरोबर ते जे डॉक्टर असतात ते म्हणायला लागतात पण कशावरून. त्याबरोबर अश्विन स्वतःचं कार्ड काढतो आणि त्या डॉक्टरांच्या हातात देत म्हणतो हे एकदा चेक करून घ्या, मी सुद्धा एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे, मला काय गरज आहे उगाचच्या उगाच हे अशी फालतू कामं करायची. त्याबरोबर मग मात्र आता अश्विन चिडलेला असतो थोडासा, कारण अर्थात तो एक डॉक्टर आहे आणि एका पेशंटचा मास्क काढला म्हणजे एका पेशंटच्या जीवाचा खेळ केला जवळपास, असा आरोप एक दुसरा डॉक्टर आणि सिस्टर त्याच्यावरती करत असते. त्यामुळे त्याला राग येणं हा स्वाभाविकच असतो. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की नाही ठीक आहे, तुमच्यावरती आमचा विश्वास आहे, येऊ शकता तुम्ही डॉक्टर अश्विन. त्याबरोबर अश्विन हा त्याच्या सिनियरना सांगतो सर प्लीज स्टाफला समजावून ठेवा, तुमच्या कोणावरही काहीही आरोप करतात चुकीची गोष्ट आहे ही. नाही म्हणजे माझ्यावर केले ते ठीक आहे, उद्या दुसरे कोणी सिनियर डॉक्टर येतील, सिनियर असतील, त्यांच्यावरती हे असाच आरोप करतील, न बघता काहीतरी बोलतात, उगाचच्या उगाच गैरसमज होतो. आता इथे तुम्ही मला ओळखत होतात त्यामुळे ठीक आहे, माझ्या वहिनीने माझी बाजू घेतली त्यामुळे ठीक आहे. जर आता इथे माझी दादा वहिनी नसते किंवा इथे तुम्हीही नसतात आणि मी जर या पेशंटला बघायला आलो असतो तर यांनी माझ्यावरती आरोप केलेच असते, उगाचच्या उगाच मला इन्क्वायरीला सामोरं जावं लागलं असतं. त्याबरोबर लगेचच आता ते डॉक्टरसुद्धा अश्विनला सांगतात अश्विन सॉरी, हे बघ जे घडलं ते घडलं, तू फार विचार करू नको या गोष्टींचा, मी बोलतो माझ्या स्टाफबरोबर, समजावतो सगळ्यांना, पुन्हा असं होणार नाही. त्याबरोबर लगेचच थँक्यू डॉक्टर, मी निघतो आता, एवढं बोलून अश्विन तिकडनं निघतो. आता तो सायली आणि अर्जुनबरोबर काहीच बोलत नाही. तर आता ते जे डॉक्टर असतात ते त्यांच्या स्टाफला जरा रागवतात, ओरडतात आणि सांगतात की पुन्हा कोणत्याही नातेवाईकावर किंवा हॉस्पिटलमध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीवरती आरोप करताना एकदा नाही दोनदा नाही चांगला 10दा विचार करत जा. तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणावरती आरोप केलात ते एका खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉक्टर म्हणून काम करतात. नशीब ते आता काही बोलले नाही, जर त्यांनी तुमच्यावरती काही ॲक्शन घ्यायची ठरवली असती ना तर किती महागात पडलं असतं तुम्हाला माहिती आहे का, तुमची नोकरी घालवली असती त्यांनी. त्याबरोबर मग मात्र ती सिस्टर म्हणत असते सॉरी सर, मी जे बघितलं मी तेच सांगितलं. त्याबरोबर तिला दुसरे डॉक्टर आणि इन्स्पेक्टर सावंत सांगतात जी गोष्ट जितकी बघितली आहे ना तितकीच सांगायची. तुम्ही काय सांगितलं त्यांनी पेशंटचा मास्क काढला म्हणून, तुम्ही बघितलं होतं त्यांना मास्क काढताना,
त्याबरोबर मग मात्र सिस्टर तिची चूक मान्य करते आणि तिकडनं निघून जाते. तर इथे सायली म्हणत असते, पण मला अश्विन भाऊजींवरती पूर्ण विश्वास होता. हो, मला माहीत होतं अश्विन भाऊजी हे असलं काहीतरी फालतू काम करणं शक्यच नाही आहे. पण मग मधुभाऊंचा मास्क कोणी काढून ठेवला असेल? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की स्टाफकडूनच कोणाकडून तरी चुकून झालं असेल आणि त्यांचं लक्ष राहिलं नसेल. सायली म्हणते, जर असं असेल ना तर मग आपण दिवसभर इथे बसून राहायला हवं कोणीतरी एकाने. मधुभाऊंच्या जीवाचा प्रश्न आहे माझ्या. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की हो, आत्तासुद्धा आपल्यापैकी एक कोणीतरी इथे थांबलं असतंच, पण इन्स्पेक्टर सावंतांना डॉक्टरांबरोबर बोलायचं होतं आणि म्हणून आपण खरं तर तिकडे गेलो आणि तेवढ्या हा सगळा गोंधळ घडून गेला. त्यावर सायली म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, पण तरीही आपण काळजी घ्यायला हवीच. तर इकडे नागोबाला वाटत असतं की चला, आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला असणार. आतापर्यंत तो ठेरडा वरती पोहोचलासुद्धा असणार आणि त्याच्या त्या अनाथ मुलांनी हंबरडासुद्धा फोडलेला असणार. आता आपण या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडलो, बस बाकी काहीही नको. पहिला महिपतला फोन करून सांगायला हवं सगळं इकडे व्यवस्थित झालं म्हणून, नाहीतर उगाचच्या उगाच तो मला सतवत होता की मी हाफ मर्डरसुद्धा करण्याच्या लायकीचा नाही. आता त्याला सांगतो मी हाफ मर्डरच नाही, चांगला मर्डर करण्याच्या लायक आहे ते. आणि मग नागोबा लगेचच महिपतला कॉल करतो आणि सांगत असतो की महिपत शेठ, आता काळजी करण्याची काही गरजच नाही आहे. मी त्या म्हातारड्याची टिरडीच बांधून आलेलो आहे. त्याबरोबर महिपत म्हणतो, नागराज शेठ कळेल अशा भाषेत बोला. त्यावर महिपतला नागराज सांगत असतो की अरे म्हणजे मी हॉस्पिटलला आज पुन्हा एकदा गेलो होतो आणि तिथे हॉस्पिटलला जाऊन मी त्या म्हाताऱ्याचा मास्क काढला आणि सरळ तिकडनं निघून आलो. अरे ते मास्क म्हणजे सध्या त्याचं आयुष्य आहे, त्याला श्वास घेण्यासाठी ते मास्कच मदत करत होतं आणि आता जर त्याला श्वासच मिळाला नाही तर अर्थात गुदमरून मरणार नाही का तो म्हातारा. त्याबरोबर महिपत म्हणतो, पण यावेळेस तरी खात्री करून घेतली का तुम्ही तो म्हातारडा मरेल याची. त्याबरोबर लगेचच आता महिपत म्हणत असतो, नक्की मरेल का पण. त्यावर नागराज सांगत असतो की अरे मरण्याशिवाय त्याच्या हातात काही पर्यायच नाही आहे, कारण डॉक्टर नुकताच त्याचं चेकअप करून तिकडनं निघून गेले होते. सलाईन लावून सिस्टरसुद्धा गेली होती आणि त्याच्यानंतरच मी तिकडे जाऊन त्याचा मास्क काढला. आता पुढच्या 2 ते 3 तासांनंतर ज्यावेळेस डॉक्टर तिथे येतील तोपर्यंत म्हातारा गचकलेला असेल आणि कोणीही काहीही करू शकणार नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे महिपत विचारतो आणि तो सुभेदार आणि त्याची ती बायको. त्याबरोबर नागोबा सांगत असतो की ते डॉक्टरांबरोबर आणि पोलिसांबरोबर बोलण्यात व्यस्त होते, त्यामुळे त्यांचंसुद्धा त्या म्हातारड्याकडे काही लक्ष नव्हतं. आपला प्लॅन सक्सेसफुल होणार रे, तू काही काळजी करू नको. महिपत म्हणत असतो की जर तुम्ही म्हणताय तसं झालं आणि तो म्हातारडा वर गेला की नाही तर मग तुमच्या तोंडात कंदी पेढे पडले पाहिजे. त्याबरोबर लगेचच इथे नागोबा म्हणत असतो की थांब, कंदी पेढे नंतर पाड माझ्या तोंडात, पहिलं तू आधी मी सांगतोय ते कर. आता सध्या असं भासव की तू मुंबईतच नाही आहेस, कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा, तुझ्या एखाद्या फार्म हाऊसवर जा किंवा लांबच्या गावाबिवाला कुठेतरी जा. त्याबरोबर महिपत विचारतो कशासाठी. त्यावर नागोबा सांगतो, कारण आता सगळ्यांचा संशय तुझ्यावर येईल ना म्हणून. त्याबरोबर महिपत म्हणतो, मी कुठेच जाणार नाही आहे आणि मी कोणाच्या बापाला भीत नाही. त्याबरोबर आता इकडे नागोबा समजावत असतो, पण महिपत त्याचं काहीच ऐकत नाही. हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.